संभाजीनगरमध्ये नाराज भाजप कार्यकर्त्यांच्या संतापाच्या दुसऱ्या दिवशीही उद्रेक। कराड आणि सावेंचे फोटो फाडले, गाडीला काळं फासत वाहिल्या लाखोल्या। मतदानाआधीच भाजपचा विजयाचा षटकार। कल्याण डोंबिवलीत 3, धुळ्यात 2, पनवेलमध्ये 1 नगरसेवक बिनविरोध, तर मालेगावात इस्लाम पार्टीच्या मुनिरा शेख जिंकल्या। मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर होईल, या वक्तव्यावरून कृपाशंकर सिंगांची सारवासारव, तर मराठी महापौरच होणार प्रताप सरनाईकांनी सुनावलं। विरोधकांनीही कृपाशंकर सिंग यांचा घेतला समाचार। नागपूरच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धक्का। उमेदवारी हुकल्यानं 40 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। अनेकांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरत शड्डू ठोकला। संभाजीनगरमध्ये रशीद मामूंच्या उमेदवारीवरून ठाकरेंचे शिलेदार। दानवे आणि खैरेंमधला वाद टोकाला। दानवेंनी अपमान केल्याचा खैरेंचा आरोप, तर चर्चा करूनच उमेदवारी, दानवेंचा दावा। आघाडी केल्यानंतर मुंबईत वंचितचा काँग्रेसला जोरदार धक्का। योग्य उमेदवार मिळाले नसल्याचं सांगत शेवटच्या क्षणी 16 जागा केल्या परत। काँग्रेसचीही संधी गेल्यानं नेत्यांचा संताप। ठाकरेंचे खासदार संजय राऊतांच्या मुंबईतल्या घरी बॉम्ब शोधक पथक दाखल। बॉम्बचे उडादुंगा असं स्टिकर लावलेली गाडी सापडल्यानं खळबळ।